निघून नगरसेविका पद्मिनीताई नामदेव इंगळे यांच्या वतीनं 500 रुपये धमदान दिले. का जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप आभारी आहे. फरमाईश मी नक्कीच पूर्ण करेन, पण त्या अगोदर माझ्या माय बोलण्यासाठी एक गाणं सुंदर विषय आहे. आणि तुम्हाला गाणं माहिती असेल.
ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया, मेरे भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया, और मेरे भीम ने कलम खोली तो इस देश का संविधान बन गया। माझी भीमान ठेवली कधी सुपारी दाटावर, कधी सुपारी दाटावर, कधी सुपारी दाटावर, बहादूरचे पुढारी जाती दारू गुत्त्यावर, जाती दारू गुत्त्यावर, जाती दारू गुत्त्यावर, माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर. आता मला तुमचा आवाज पाहिजे. गाणं माहिती आहे ना? माझी दादा शिट्ट्या माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर, भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटी भीम बनला सावली. माझ्या मायमुलांचा आवाज किती मोठा पाहिजे. भीमाच्या बागेने आहात ना, आणि खरंच माझ्या मायमाऊला खरंच मोठ्या प्रमाणात आहेत. भीम बनला सावली. एक मिनिट खाली जाऊ आपण. माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर, माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर. आता येईल ना आवाज? येईल का? माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर, भीम बनला सावली, भीम बनला सावली. क्या बात आहे. आता आलबा झाला. आजी उभं राहा एक मिनटं. आजी उभं राहा. या उभं राहा, उभं राहा, उभं राहा. आजीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर, भीम बनला सावली, भीम बनला सावली. क्या बात. इकडचा आवाज बघा. इकडे पण कडक आवाज आहे. इकडं पण कडक आवाज आहे. माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर. उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभं राहा, उभं राहा. माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर, भीम बनला मायवर, कोटी कोटीच्या त्यामध्ये आता तुमचा आवाज पाहिजे. तुमचा आवाज पाहिजे. भीम बनला सावली. सगळ्यांचे हात वर. भीम बनला सावली. इकडचा आवाज कमी झाला बरं का. हात खाली घेऊ नका. बाबासाहेबाच्या पुणे आहे ना. भीम बनला सावली, भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. नाही राहिला विश्वास आता एकाहीने गावर, भेटी करू नका किरण तुमच्या पडेल माथ्यावर, तुमच्या पडेल माथ्यावर, तुमच्या पडेल माथ्यावर. पद्मिनीबाई इकडे नगरसेविका यांच्या वतीनं 500 रुपये धन्यवाद. माझी आजी म्हणायची
500 रुपये धम्मदान आलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शोभाबाई कीर्तने यांच्याकडनं 500 रुपये आले. शोभाताई कीर्तने कुठं बसले? हातवरती करा जरा. कुठे आहे? माननीय इकडे समोर आहे का? सुनील जय भीम. जाधव, माननीय सुनील जाधव नगरसेवक पूर्णा यांच्याकडून 500 रुपये मतदान. धन्यवाद. चला तर हे तुमचं प्रेम आहे जे धम्मदान आपण ते कलाकाराला देत असाल. अगदी आपण या कलाकारांचा इज्जत अफजाईसाठी अतिशय सुंदर असं धम्मदान या ठिकाणी देतात. त्याबद्दल आपलं धन्यवाद. आणि या ठिकाणी स्थानिक रेल्वे कर्मचारी आयोजित भव्य दिव्य या सोहळ्याचं, या जयंतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि स्थानिक रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या सगळे जे मित्रपरिवार आहेत, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपण या परिसरातल्या नागरिकांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी, तरुण आणि तरुणींसाठी काहीतरी चांगलं देण्याचा उपक्रम या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. की बाबासाहेबांचा एक वैचारिक हा सुंदर असा गायनाचा जलशा आणि सेलिब्रिटी सिंगर ज्यांनी अजय अतुल यांच्याबरोबर गायलं, अवधूत गुप्ते यांच्याबरोबर गायलं, आनंददादा शिंदे यांच्याबरोबर लाईव्ह कार्यक्रम करत असताना आज अगदी म्हणजे नांदेड आहेत, नाशिक आहेत, संभाजीनगर आहेत, मुंबई आहेत, पुणे आहेत, गुजरात आहेत आणि एवढे कार्यक्रम करत असताना आज या पूर्ण या शहरामध्ये खूप आनंद वाटतो. ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला पंचशील नगर, नालंदा नगर, अनेक नगर आणि जे सजवलेले होते, खरंच एकदा आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बरं का. कारण आल्यानंतर इतकं प्रसन्न आम्हाला वाटलं आणि आयोजकांनी जे आदरातिथ्य केलं त्याचं काय सांगू. अतिशय सुंदर असं आयोजन त्यांनी केलं. हॅलो, हर्ष बागुल यांच्या वतीनं 500 रुपये. तसेच मिलिंद दादा गवडी महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीनं देखील 500 रुपये मतदान. या ठिकाणी कमलाबाई दत्ताराव बगाटे राहणार नालंदा नगर पूर्णा यांच्यातर्फे चेतन दादाला प्रेमाने 200 रुपये दिलेले आहेत. खरंच चेतन दादा, तुमचं हे जनतेचं प्रेम तुमच्यावर आहेत आणि म्हणून एकदा तुझ्या आवाजात सांग ना, क्योंकि शेर जैसे पाला है ये बंदा जय भीम वाला है, वो तो होने वाला है. लेकिन त्याच्या तोंडून आपण जरा ऐकूया. कळलं का तुम्हाला? गोड वाटलं मला, कमी कळलं. परत एकदा विचारतो. कोणत्या कॉलेजला आहे तू? कॉलेजला नाही, तू स्कूलमध्ये. क्या बात आहे. एकदा जोरात जय भीम कर. जय भीम करायचं आहे जोरात. थँक्यू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा जिल्हा परभणी आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी 135 ही जयंती आपण सगळेजण आयोजन करत आहेत. आणि चला तर पुन्हा एकदा सुंदर असं गीत चेतनजी सेलिब्रिटी सिंगर. नवीन गाणं आहे, लक्ष असू द्या. निजारे मापा मपदा पमा या आभाळ अनंत आहे. या आभाळाला आतापर्यंत कोणी मोजू शकलं नाही. सुंदर अशी कल्पना आहे. भाजीत भीम आहे, वामन दादा कर्नाटक म्हणतात. भाजीत भीम आहे की रोटीत भीम आहे, आहे उपास पोटी कोटीत भीम आहे. गाळून घाम येथे
मूर्तीत भीम आहे. आभाळाचं स्वप्न, हे आभाळ अनंत आहे. आभाळाला आतापर्यंत कोणी मोजू शकलं नाही, पण त्या आभाळाला काय वाटतंय? आभाळाचं स्वप्न बघा बघा केवळ, अहो बघा केवळ. 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 बघा त्या आभाळाला काय वाटतंय? त्या आभाळाला वाटे, त्या आभाळाला वाटे, त्या आभाळाला वाटे व्हाव भीमा येवड, व्हाव भीमा येवड. त्या आभाळाला वाटे व्हाव भीमा येवड, व्हाव भीमा येवड. त्या आभाळाला वाटे व्हाव भीमा येवड, व्हाव भीमा येवड. हॅलो हॅलो. बघा आभाळ आनंद आहे, पण त्या आभाळाला काय वाटतं? सखोल भीम आहे, सखोल भीम आहे आणि अनंत आहे, आणि अनंत आहे, आणि अनंत आहे. बुद्धाचा भीम चेला, बुद्धाचा भीम चेला तो प्रज्ञावंत आहे, तो प्रज्ञावंत आहे, तो प्रज्ञावंत आहे. गुण त्याचं गाव जितकं कमी केवड, अहो कमी केवड. गुण त्याचं गाव जितकं कमी केवड, अहो कमी केवड. गुण त्याचं गाव जितकं कमी केवड, अहो कमी केवड. त्या आभाळाला वाटे, त्या आभाळाला वाटे व्हाव भीमा येवड, व्हाव भीमा येवड. त्या आभाळाला वाटे व्हाव भीमा येवड, व्हाव भीमा येवड. त्या आभाळाला वाटे व्हाव भीमा येवड, व्हाव भीमा येवड. लक्ष असू द्या, विषयाकडे लक्ष असू द्या. दयाळू कृपाळू शांताबाई गवळी या आमच्या आईकडनं 200 रुपये मदत दिलं, धन्यवाद. कारण दयाळू कृपाळू, दयाळू कृपाळू तसा ठरणार नाही, करणार नाही, करणार नाही. भीमा परी कार्य, भीमा परी कार्य कोणी करणार नाही, करणार नाही, करणार नाही. दीन दुबळ्यासाठी त्यानं केलं जेवण, अहो केलं जेवण. दीन दुबळ्यासाठी त्यानं केलं जेवण, अहो केलं जेवण. दीन दुबळ्यासाठी त्यानं केलं जेवण, अहो केलं जेवण. त्या आभाळाला वाटे, त्या आभाळाला वाटे व्हाव भीमा येवड, व्हाव भीमा येवड. आभाळाला वाटे व्हाव भीमा येवड, व्हाव भीमा येवड. त्या आभाळाला वाटे व्हाव भीमा येवड, व्हाव भीमा येवड.
बाबासाहेबांनी या समाजासाठी सर्वस्व अर्पण केलं. समाजाला आपलं सर्वस्व त्यागणारा, सर्वस्व त्यागणारा, सर्वस्व त्यागणारा. भीमावानी नेता होणे नाही यापुढं, होणे नाही यापुढं. 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 युवा उद्योजक व रेल्वे कॉन्ट्रॅक्टर रॉयल नगरसेवक गौतम भाऊ भोळे यांच्यातर्फे 500 रुपये धमदान दिले. धन्यवाद. कारण त्या आभाळाला वाटे, त्या आभाळाला वाटे, त्या आभाळाला वाटे, त्या आभाळाला वाटे व्हाव भीमाये बड, व्हाव भीमाये बड. त्या आभाळाला वाटे व्हाव भीमाये बड, व्हाव भीमाये बड. त्या आभाळाला वाटे व्हाव भीमाये बड, व्हाव भीमाये बड. त्या आभाळाला वाटे व्हाव भीमाये बड, व्हाव भीमाये बड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सेलिब्रिटी सिंगर चेतनजी लोखंडे, काशीबाई रामभाऊ कांबळे, निरंजन महिला मंडळाचे अध्यक्ष या माझ्या आईकडनं 500 रुपये धमन दिला. धन्यवाद. चला तर चेतनजी मी यांना परत या ठिकाणी धम्मपीठावर बोलावणार आहेत, कारण मन भरलेलं नाहीये आणि अजून सुपर डुपर हिट गीत बाकीच आहेत. शांताबाई अटकर यांच्याकडनं 100 रुपये आलेले आहेत. रोहिणी दीपक जाधव यांच्याकडनं 100 रुपये आले. त्यांच्यासाठी टाळ्या तर झाल्याच पाहिजे. प्लीज टाळ्या वाजवा. त्याचं कारण आहे की हे पैसे नसून हे बाबासाहेबांवरचं प्रेम आहे आपलं, जे आपण या कलाकारांना देत आहेत. आणि चला तर खास करून महिला वर्ग, कारण महिला वर्गांना घरकाम असतं, त्याच्यानंतर प्रोग्रामलाही जायचं आहे, पार्लरलाही जायचं आहे. पार्लरवाली गावी गेलेली आहे, खूप टेन्शन आहे. तरी देखील बिचाऱ्या सगळ्या महिला वर्गांसाठी मी पुरुष वर्गांना विनंती करतो की सगळ्यांनी एकदा महिला वर्गांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार. कारण स्वयंपाक पाणी घर आवरून सावरून सगळं येणं वगैरे अवघड काळ. आणि म्हणून खास तुमच्यासाठी या भीमाच्या वाघिणी रणरागिणींसाठी एक जबरदस्त असं गीत गाण्यासाठी या ठिकाणी धनश्री तिला रिक्वेस्ट करतो की यांनी धम्मपीठावर यायचं आहे आणि एक जबरदस्त गीत आपल्यालाही आवडेल. आणि खास महिला वर्गांना स्कीम आहेत की कुणाला डान्स करायचा असेल तर डान्स आपण या ठिकाणी करू शकतात. कारण गाणंच असं आहे, हे भीमगीत आपल्या अंगामध्ये आहे, नसानसामध्ये आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी स्थानिक रेल्वे जे कर्मचारी आहेत जे या ठिकाणी राहतात त्यांनी अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं जयंतीचं अरेंजमेंट केलेलं आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि चला तर ऐकूया एक जबरदस्त भीम गीत. मी गाण्याचं नाव सांगणार नाही, धनश्री डायरेक्टली तू स्टार्ट कर आणि आम्हाला जरा थोडंसं डोलायला भाग पाड. आई कार माई जी
जनसेवक आणि धुरंधर नेता माननीय गौतम भोळे दादा यांच्याकडे 500 रुपये आले. त्यांचा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार. नाही केली आशा सोन्याची तरी चिंता जरा नाही केली आशा सोन्याची तरी चिंता जरा देवी भक्तीचा सन्मान कुंकू लावेल रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावेल रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावेल रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावेल रमान. वाव, क्या बात है. जबरदस्त परफॉर्मन्स. या ठिकाणी लोकप्रिय जनसेवक आणि धुरंधर नेता सगळ्यांचे लाडके या ठिकाणी सगळ्यांना ज्ञात असणारे आपल्या परिसरातले माननीय गौतम भोळे दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं थंबदान खास या रमाई गीतासाठी आलेलं आहे. एकदा जोरदार, परत एकदा जोरदार. धन्यवाद. चला तर अतिशय सुंदरसं गाण्याचं आहेत आणि आपल्याला काही डान्सिंग गाणी पण घ्यायची, परंतु एक सुंदरसं वैचारिक गाणं आहेत. बंदे संघही या ठिकाणी आहेत की मी गाणं सांगत नाही, गाण्याचं नाव सांगणार नाही, पण एक पार्श्वभूमी सांगतो की आपला जो बुद्ध आहे इतरांनी जो चोरून नेलेला आहे त्यावर एक सुंदर गाणं आहे. शब्दाकडे लक्ष द्यायचंय. वैचारिक गाणं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटी सिंगर मराठी इंडियन आयडल फेम, मराठी सारेगमा फेम, चला हवा येऊ द्या फेम, चेतनजी लोखंडेसाठी सगळ्यांनी पाठीमागे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार, क्या बात आहे, जोरदार.